कुणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं समाजसेवेचं देणं असतं, लोकसेवेचं समाजसेवेचं देणं असतं. लोकसेवेच्या ध्येयाने अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय लांजेवार साहेब, जे SP आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याकडे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. तेव्हा मी त्यांना विनंती करते की त्यांनी देखील आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, जेणेकरून तुमच्यासारखा छानसा युनिफॉर्म घालण्याची ज्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहेत ते त्यामध्ये नक्कीच यश मिळू शकतील. SP लांजेवार साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. नमस्कार. आजच्या या एका वेगळ्या आणि अनोख्या अशा कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र आणि ज्यांना आपण सर्व TV वर दररोज किंबहुना जे लोक बघतात, म्हणजे त्यांना किंवा YouTube बघतात, सोशल मीडियावर जे ॲक्टिव्ह असतात त्यांना रोज पाहणारे आमचे मित्र माननीय गणेशजी शिंदे सरांसोबतच या ठिकाणी आज हा जो संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्या संकल्पनेतून साकार होतोय असे आमचे मित्र आदरणीय आकाश सोळुंके सर, त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांचे बंधू, त्यांचे सर्व प्राध्यापक वृंद, या ठिकाणी आपण ज्याला मगाशी ऐकलं असा डॉक्टर राम, त्याचबरोबर डॉक्टर रामच्या आई ज्यांनी आत्ताच आपल्याला मोटिवेशन केलं, त्याचबरोबर रामचे वडील आणि सुहास सोळुंके सर, या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व मान्यवर पालक आणि रामसारखंच यश मिळवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे मित्र आणि मैत्रिणींनो. आता तुम्हाला पडला असेल की या कार्यक्रमाला पोलिसांना कशाला बोलवलेलं आहे. वास्तविक इथे अशा लोकांना बोलवायला पाहिजे की जे लोक किंवा जे व्यक्तिमत्व ज्यांनी अतिशय उच्च यश संपादन केलेलं आहे. मी तर म्हणेन सोळंके सर, आपण रामच्या आईला जर असं वेळोवेळी जर बोलवलं दर महिन्याला आपल्या क्लासेसमध्ये, तर मला वाटतं की खूप चांगला इफेक्ट साधला जाईल. ज्या मोटिवेशन त्या देऊ शकतात मला वाटतं आमच्यासारखे लोक पण देऊ शकत नाही. म्हणजे मोटिवेशन हा खरंच मुळात जगण्याचा विषय आहे. म्हणजे आता मी गणेश शिंदे सरांना विचारत होतो त्यांच्याशी बोलत असताना की म्हणजे कदाचित रामच्या आईंना कदाचित संधी मिळाली नसेल त्यांच्या आयुष्यामध्ये, म्हणून कदाचित त्यांना नंतर तो संघर्ष त्यांना करावा लागला असेल आणि किंबहुना त्याच्यातूनच त्यांना तो मार्ग सापडला असेल. पण मुळात गुणवत्ता ही बरेचदा हिडन असते, म्हणजे लपलेली असते, ती आपल्याला शोधायची असते. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, कारण या ठिकाणी गणेश शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ते तुम्हाला छानपणे मार्गदर्शन करतीलच. पण सर्वसामान्य पालक म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे आणि पालक म्हणून ज्या गोष्टी मला बऱ्याचदा समजतात, जाणवतात, त्या गोष्टी इथे बसलेले पालक आणि त्यांचे पाल्य यांच्याशी काही प्रमाणात बोलण्याचा मी प्रयत्न करेन. मुळात मी परत पुन्हा रामच्या भाषणाकडे येतो, कारण त्यांनी जे सांगितलं, ज्याने ते 5 गोष्टी सांगितल्या ना, त्या अतिशय महत्वाच्या आहेत. कुठलंही यश असं अचानकपणे आकाशातून पडतं आणि आपल्याला मिळतं, किंवा अचानक पाऊस पडतो आणि आपण भिजतो असं होत नाही. ते यश मिळवण्यासाठी खूप सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात, प्लॅनिंग करावं लागतं, स्ट्रॅटेजीवर काम करावं लागतं. जगामध्ये जे कोणी यशस्वी ठरलेले असतील, जे कोणी महापुरुष असतील, आता आपण राजमाता जिजाऊंचं उदाहरण रामच्या मम्मीने सांगितलं, तर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांचं जे नातं आहे ते मला त्या बोलत असताना जाणवत होतं की एक आई किती महत्वाची असते. म्हणजे एखाद्या पाल्याच्या किंवा एखाद्या मुलाच्या जडणघडणीमध्ये त्याची आई किती महत्वाची असते, त्याची आई नसेल तर त्याचे वडील किती महत्वाचे असतात. तर ह्या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, कारण मुलांना आत्ताच्या युगामध्ये त्याला जे डिस्ट्रॅक्शन म्हणतो आपण, त्याला तो ज्या ध्येयाकडे चाललाय त्या ध्येयापासून परावृत्त करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे. पूर्वीचा काळ जो होता 1990 किंवा आपण 2000 सालाच्या पूर्वी आपण असं समजूया की त्या काळामध्ये संसाधनांचा अभाव होता, त्या काळामध्ये आपल्याकडे साधनं नव्हती, त्यामुळे मुलांना अभ्यास करण्याव्यतिरिक्त बाकी काही इतर गोष्टी नव्हत्या. आज लहान मुलं, म्हणजे आपण जर 1ली-2रीतल्या मुलाला सुद्धा विचारलं की गुगलवर काय मला हे सर्च करून दाखव, तर त्याला जर बोलताही येत नसेल किंवा त्याला जर काही सांगताही येत नसेल, तरी पण तो बरोबर ती गोष्ट सर्च करून तुम्हाला दाखवू शकेल. तर माहितीच्या ज्ञानाचा जो विस्फोट झालेला आहे त्यामुळे अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत.
आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्याला लुभावणाऱ्या, आपल्याला चकाकणाऱ्या ज्या गोष्टींचं आकर्षण असतं या वयामध्ये, त्याच्यापासून दूर राहून अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करणं ही फार मोठी साधना आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जे यश मिळवायचं आहे, कोणाला IIT मधनं इंजिनिअरिंग करायचं असेल, कोणाला नीट देऊन डॉक्टर व्हायचं असेल, तर ह्या अशा सगळ्यांसाठीच ह्या 2 वर्षांमध्ये म्हणजे 11वी आणि 12वीच्या वर्षामध्ये अतिशय फोकस्ड राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि हा फोकस जर ठेवायचा असेल तर आपल्यावर नैसर्गिकरित्या बंधनं घालून घेण्याची गरज आहे. आता या ठिकाणी काही लोकांना असा प्रश्न पडेल की मी असं का सांगतोय, कारण ही जी स्पर्धा आहे, कारण आम्ही ज्या स्पर्धा परीक्षांमधनं यशस्वी झालो, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा हा अनुभव आम्हाला खूप सारे दिवस अभ्यास करत असताना आला की इतर मुलं जी पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी होतात आणि ज्या मुलांना 4 ते 5 प्रयत्न करावे लागतात त्याच्यामध्ये काय नेमका फरक आहे. कारण ज्या बॅचमध्ये मी DYSP झालो, डायरेक्ट DYSP झालो, त्या बॅचमध्ये जेव्हा मी पाहिलं तेव्हा नुकतंच ग्रॅज्युएशन संपवून आलेले सुद्धा काही आमचे मित्र होते की ज्यांना कुठलाही अनुभव नव्हता, त्यांनी फक्त ग्रॅज्युएशन केलं होतं आणि ती परीक्षा देऊन पास झाले. आमच्यासारख्यांनी 5-5 वर्ष अभ्यास केला होता आणि काही लोकांनी 1-1, 2-2 वर्षामध्येच ती पोस्ट मिळवली होती. तर जेव्हा हा कंपॅरिझनचा भाग जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा असं लक्षात आलं की जी मुलं यशस्वी झाली होती ना, त्यांच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास होता, त्यांच्यामध्ये प्लॅनिंग होतं, त्यांनी अनालिसिस केलं होतं, त्यांनी पूर्व परीक्षा म्हणजे ज्या परीक्षा पूर्वी झालेल्या होत्या त्या परीक्षांचे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं होतं, त्यांनी खूप सारे क्वेश्चन पेपर्स वेळ लावून सोडवले होते, त्यांनी त्यांच्या शंकांचं निरसन करून घेतलं होतं आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी केला होता, सर्वंकष अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केला होता आणि त्याच कारणामुळे ती मुलं लवकर यशस्वी झाली होती. आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांचं सूत्र एकच आहे की तुम्ही प्लॅनिंग करा, तुम्ही स्ट्रॅटर्जी ठरवा, त्याच्यावर फोकस करा आणि त्याला एक्झिक्यूट करा. जर ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही त्या शिस्तबद्ध आयुष्यामध्ये तुमच्या तुम्ही रुजवल्या तर निश्चितपणे यश तुमच्यापासून दूर नाही. आणि ज्या काळामध्ये तुम्हाला बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हे वय जे असतं, हा जो आपली जी अवस्था आहे, ज्या अवस्थेत तुम्ही सर्व आहात म्हणजे 8वी ते 12वी, हा अतिशय संवेदनशील असा आपल्या आयुष्यातला काळ असतो. संवेदनशील मी अशासाठी म्हणेन तुम्हाला की कारण ज्या गोष्टींचं आकर्षण नाही वाटायला पाहिजे त्या गोष्टींचं आकर्षण सुद्धा तुम्हाला वाटायला लागतं आणि आपण त्याच्याकडे जातो. मी त्या अवस्थेमधून गेलोय. मी स्वतः 11वी 12वीला काही अभ्यास केलेला नाहीये, त्यामुळे तो मला नैतिक अधिकार नाहीये तुम्हाला सांगण्याचा की तुम्ही इतका वेळ अभ्यास करा. मी स्वतःच अभ्यास केलेला नव्हता, त्यामुळे मी काही खूप त्याबद्दल बोलणार नाही. पण ज्यांनी 11वी 12वीला अभ्यास नाही केला ना, तो माणूस आयुष्यभर अभ्यास करत राहतो, हे मी तुम्हाला सांगतो. कारण ते मला नंतर जाणवलं, ज्या वेळेला 11वी 12वीमध्ये बाकीची इतर मुलं आमच्या सोबतची अभ्यास करत होती, त्यावेळेला आम्ही कुठेतरी क्रिकेट खेळ, कुठेतरी बोटिंग क्लब, कुठेतरी स्विमिंग कुठेतरी असंच काहीतरी वेगळं काहीतरी आम्ही करत होतो त्या काळामध्ये. आणि आम्हाला आता वाटायचं की हे खूप अवघड आहे, म्हणजे जसं मगाशी रामनी पण सांगितलं की स्ट्रॅटजीच नव्हती आमच्याकडे. त्यामुळे माझ्याकडे जो कोणी अभ्यास कसा करावा असं विचारायला जेव्हा येतो ना, मी त्याला सांगतो की अभ्यास कसा करू नये आणि काय करू नये हे मी तुला सांगेन. म्हणजे लाईफमध्ये बरीच लोक अशी असतात की तू काय कर हे सांगणारी असतात. मी सांगेन तू काय करू नको हे माझ्याकडे येऊन विचार, मी तुम्हाला सांगेन की तुम्ही काय करू नका म्हणून. आयुष्यामध्ये लक्षात घ्या, आयुष्य हे अतिशय आनंदी जगायचा प्रयत्न करा. आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे आयुष्यामध्ये मी पण हे सांगेन तुम्हाला की निश्चितपणे ध्येय तुमचं, मगाशी रामच्या मम्मीने सांगितलं की रामला एम्समध्ये डॉक्टर होण्याचं त्यांचं ध्येय होतं. निश्चितपणे तुम्ही जोपर्यंत ध्येय पाहणार नाही ना मित्रांनो, तोपर्यंत तुमचं आयुष्य हे एका बिन शिडाच्या जहाजासारखं असतं. त्या जहाजाला माहितीच नाहीये, त्याला शिडच नाहीये, ते जहाज एका समुद्रामध्ये भरकटतंय. ते एका ठिकाणून कुठे ज्या ठिकाणी वारा जाईल त्या ठिकाणी ते जात आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य तुम्हाला अशा पद्धतीने जगायचंय की एका ध्येयाने जगायचंय, ज्या ध्येयाला माहितीये, ज्या जहाजाला माहितीये की तुम्ही ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणार आहात, तर तुमच्या आयुष्याला काहीतरी अर्थ निर्माण होईल. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय जी आहे तुमची ती अतिशय उच्च दर्जाची ठेवा. मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला IAS व्हायचंय, मला IPS व्हायचंय, हे जर ध्येय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठेवलं आणि त्यानुसार तुम्ही जर मार्गक्रमण करत राहिलात तर आयुष्यामध्ये निश्चितपणे एखाद्या चांगल्या ठिकाणी, एखाद्या चांगल्या टप्प्यावर तुम्ही जाऊन पोहोचाल. आमची पण ध्येय जेव्हा मी ते तुम्हाला सांगतोय की 11वी 12वी मध्ये अभ्यास न केल्यामुळे कुठेतरी डिप्लोमा करा, कुठेतरी नोकरी करा, आणि नोकरी करता करताना असं जाणवलं की त्या काळात जर चांगला अभ्यास केला असता तर निश्चितपणे आपण चांगल्या पदावर गेलो असतो. आणि मग त्याची जाणीव झाली आणि मग MPSCचा मार्ग सापडला, मग UPSCचा मार्ग सापडला. पण
जे स्ट्रगल तुम्हाला 11वी-12वी करायला लागेल ना, आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जो मार्ग तुम्हाला सापडेल तो तुम्हाला चांगल्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. सर्व प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत ते सध्याचे सर्व प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग असो, डॉक्टर MBBSचा कोर्स असो किंवा आत्ताच्या काळामध्ये लॉचा कोर्स असो, हे सर्व कोर्सेस जे आहेत ते 12वी नंतर आहेत. त्यामुळे 11वी-12वीचे 2 वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सांभाळा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दैदिप्यमान यश तुम्हाला प्राप्त होईल. परंतु जर तुम्ही ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामधलं डिस्ट्रॅक्शन, हे सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे मित्रांनो, ज्याचा मागाशी उल्लेखही झालेला आहे, मी त्याच्याबद्दल परत बोलणार नाही. पण पालकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर मुलं जर डिसिप्लिन नसतील आणि मुलं जर अभ्यास करत नसतील, तर मग जे आम्ही करतो की जो एखादा माणूस ऐकत नसेल तर त्याला वेगळी ट्रीटमेंट आम्ही देतो, तशा पद्धतीने त्या ट्रीटमेंटनी म्हणजे फोर्सफुली तुम्हाला हे त्यांच्याकडनं काढून घ्यावं लागेल जर तुम्हाला तुमच्या मुलांकडनं चांगल्या यशाची अपेक्षा असेल तर. आपल्याकडे आमच्या म्हणजे आधीच्या पिढीमध्ये, आताच्या ह्या पिढीला कदाचित माहिती नसेल सोळंके सर, पण शिंदे सरांना पण माहिती असेल की छडी लागे छमछम आणि विद्या येई गमगम, हे जे होतं ना हे खरं होतं आणि ते बरोबर होतं असं मला वाटतं कधी कधी. पण तुम्ही अशा पिढीचे वारसदार आहात, इथे तुम्हाला शब्दानेही कोणी दुखवत नाही आणि आम्ही भरपूर मार खाल्लाय शाळेमध्ये. त्यामुळे आम्हाला त्याचं महत्व आहे. आमच्या गुरुजनांचा आजही आम्हाला आदर वाटतो. मग तो शाळेतला आम्हाला एखादा शिक्षक असू द्या किंवा कॉलेजमधला प्राध्यापक असू द्या किंवा आम्हाला आयुष्यात कोणी ज्यांनी भेटून आम्हाला 2 शब्द सांगितले असतील आणि आमचे कान टोचले असतील किंवा कान उपटले असतील, त्या सगळ्यांबद्दल आम्हाला आमच्या पिढीला सर्वांना आदर वाटतो. याचं कारण असं आहे की आयुष्यामध्ये गोड बोलणारी माणसं खूप भेटतात, की जी माणसं गोड बोलतात, तुमचं कौतुक करतात, तोंडावर तुमची स्तुती करतात. पण तुमचा कान उपटणारा कोणीतरी एकच जण असतो ज्याला तुमची काळजी असते. तुमचं कौतुक करणारा माणूस, त्याला तुमच्याकडनं काहीतरी फायदा असतो म्हणून तुमच्याकडे येत असतो. परंतु जो माणूस तुम्हाला काहीतरी तुम्हाला तुमची चूक दाखवून देतो किंवा तुम्हाला काहीतरी सांगतो, तो मनुष्य तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यावर मनापासून प्रेम करत असतो. त्याच्यामध्ये मग तुमचा शिक्षक असू द्या, तुमचे आई वडील असू द्यात किंवा इतर कोणी असू द्यात. तर त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याचं ध्येय निश्चित करा. एक विद्यार्थ्याची एक व्याख्या आहे, जी मी व्याख्या लहानपणापासून ऐकत आलो आणि मी माझ्या आयुष्यात ती पाळण्याचा प्रयत्न केला आणि ती तुमच्यासाठी सुद्धा अतिशय लागू आहे म्हणून तुम्हाला सांगतो. संस्कृतमध्ये सुभाषित आहे, त्याचा मी अर्थ पण सांगेन तुम्हाला. काकचेष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण. म्हणजे काकचेष्टा म्हणजे कावळा जो असतो, तुम्ही कावळा जर पाहिला असेल तो एका डोळ्याने पाहतो, त्याला एकाक्ष म्हणतात, तो एका डोळ्यानेच पाहतो. पण तो इतका झाडाच्या उंचीवर बसलेला असताना सुद्धा खाली जमिनीवर काय चालू आहे ना ते त्याला बरोबर कळत असतं. त्याचबरोबर बको ध्यानम, बगळा तुम्हाला डोळे मिटून त्या पाण्यामध्ये उभा असलेला दिसतो, पण त्या बगळ्याला माहिती असतं की खाली काय हालचाल चाललेली आहे. तो बरोबर त्याचा मासा जेव्हा त्या ठिकाणी येतो ना, तो बरोबर त्या माशाला तिथनं उचलतो आणि तोंडात टाकतो. तुम्ही कुत्रा पाहिला असेल, तुम्ही कुत्रा जर म्हणाल की कुत्रा झोपतो, तर कुत्रा कधी झोपत नसतो. श्वाननिद्रा आपण म्हणतो त्याला. तो बरोबर काहीतरी खुडखुड वाजले की बरोबर जागा होतो, त्याला म्हणतात श्वाननिद्रा. अल्पाहारी, कमी खाणं. विद्यार्थी काळामध्ये तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्यावेळेला अल्पाहारी असणं, जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना त्यावेळेला तुम्ही अल्पाहारी असणं अतिशय गरजेचं आहे. आता सायन्स तुम्ही शिकतात सर्वजण, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही काही खाता त्यावेळी तुमचा सर्व रक्तप्रवाह जो असतो तो तुमच्या पोटाकडे, आतड्यांकडे गेलेला असतो. त्यामुळे मेंदूला रक्तप्रवाह कमी असतो, त्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता कमी होते. म्हणून त्या काळामध्ये ज्या काळात तुम्ही अभ्यास करता त्या काळात तुम्ही अल्पाहारी असणं गरजेचं आहे. आणि गृहत्यागी हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. गृहत्यागी म्हणजे काय? घराच्या बाहेर बोंबलत फिरा असं नाही, घराच्या बाहेर जा आणि फिरा असं नाही. गृहत्यागी म्हणजे घरामध्ये बसून टाइमपास करू नका, हा त्याचा अर्थ आहे. घरामध्ये बसून जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर ज्या ठिकाणी अभ्यासिका असेल, ज्या ठिकाणी तुमचा क्लास असेल, त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये किंवा इतर ज्या ठिकाणी जिथे अभ्यास होऊ शकेल अशा ठिकाणी तुम्ही बसून त्या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे. तर ही 5 लक्षणं विद्यार्थ्याची जी पूर्वीच्या आपल्या जुन्या लोकांनी सांगितलेली आहेत, ती जर तुमच्यामध्ये असतील तर निश्चितपणे तुम्ही एक चांगला विद्यार्थी आहात आणि आयुष्यभर परीक्षार्थी होण्यापेक्षा विद्यार्थी होण्याचा प्रयत्न करा. आम्हाला पूर्वी शिंदे सरांना माहिती आहे की आम्हाला ते निबंध वगैरे सांगायचे, आजचा विद्यार्थी परीक्षार्थी की विद्यार्थी वगैरे वगैरे. तर त्यावेळेला नेहमी मी सांगतो की माणूस हा कुणी पण असेल, मी असेल, तुम्ही असाल, कुणी असाल, तर तो विद्यार्थी दशेमध्ये राहिला ना तर चांगल्या गोष्टी त्याच्याकडे येऊ शकतात. तो गुणग्राहकता त्याची वाढवू शकतो. चांगल्या गोष्टी, आता मला सुद्धा आज या कार्यक्रमाला येऊन मला सुद्धा बऱ्याच गोष्टी ऐकायला, शिकायला, बघायला मिळाल्या.
त्यामुळे मला हे नेहमी वाटतं की मी कायम विद्यार्थी या अवस्थेत राहणं पसंत करेन. तुम्ही जेव्हा विद्यार्थी या अवस्थेत आहात तर निश्चितपणे तुम्ही तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी आज तुम्ही उपस्थित आहात आणि पालक तुमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे की तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी चांगलं घडवायचं म्हणून तुम्हाला ते या ठिकाणी घेऊन आले. आमच्या काळामध्ये आम्ही ज्या पिढीचे प्रतिनिधी आहोत त्या काळाच्या पिढीमध्ये पालकांमध्ये जागरूकता नव्हती. किंबहुना आपला विद्यार्थी काय करतोय नेमकं हे त्यांना माहिती नसायचं. सुदैवानं आजच्या काळासारखी त्यावेळेला डिस्ट्रॅक्शन्स नव्हती, त्या काळात मोहमाया नव्हती इतकी, त्यामुळे आम्ही योग्य दिशेने चालत राहिलो आणि इथपर्यंत पोहोचलो. पण तुमच्या काळामध्ये मित्रांनो तुमचा संघर्ष अतिशय जास्त आहे आमच्यापेक्षा. कारण तुम्हाला स्पर्धा जास्त आहे, तुम्हाला जास्त डिस्ट्रॅक्शन्स आहेत, तुम्हाला जास्त आव्हानं या ठिकाणी या काळामध्ये आहेत. तर ही काळाची आव्हानं पेलण्याची क्षमता, शक्ती तुमच्या पंखांमध्ये येवो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करेन. तुमच्या पालकांना सुद्धा विनंती करेन की आपल्या पाल्यांवर अतिशय लक्ष द्या. त्यांना सोशल मीडिया बाकी इतर व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. पोलीस आहे म्हणून जाता एक आवाहनही या ठिकाणी करतो की आपल्या समाजामध्ये जी जातीय विषमता, जी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, कारण सोशल मीडियावर आता छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद, बरोबर ना, अशा पद्धतीचे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपण बघत असतो. कृपा करून विद्यार्थी दशेमध्ये किंवा जागरूक पालक म्हणून अशा गोष्टींकडे आपलं पाल्य जाणार नाही याच्यासाठी त्याला मोटिवेट करत राहा आणि त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहा. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत. एक भारतीय म्हणून जी काही जबाबदारी आपल्यावर आहे ती पाळण्यासाठी आपल्या पाल्यांना तयार करा. नुसतेच डॉक्टर, इंजिनियरचे कारखाने आपल्याला उघडायचे नाही आहेत किंवा ती मुलं तशीच तयार होत राहिली तर ती मुलं आपल्या देशासाठी काही कामाची नाहीत. कारण त्यांना एक जागरूक भारतीय नागरिक आपण बनवू शकलो नाही तर हे सगळ्यात मोठं फेल्युअर आपलं होणार आहे. त्यामुळे त्यांना एक आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्यांना प्रेरित करा. त्यांना एक चांगला माणूस, एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा. त्यांना एक चांगला जबाबदार नागरिक बनवण्याबरोबरच एक चांगला माणूस बनवण्यासाठी सुद्धा त्यांना तुम्ही मदत करायला पाहिजे. त्यांना चांगले पुस्तक आणून द्या, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवा. तर ह्या गोष्टी एक पालक म्हणून सुद्धा तुम्ही करा. मी या ठिकाणी संयोजकांचे खूप सारे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला प्राप्त करून दिली. या ठिकाणी मी रामचे अभिनंदन करतो आणि रामसारखंच यश तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या सर्वांना प्राप्त हो या ठिकाणी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.